ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय महाराष्ट्र देशा आणि यानंतर राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। कल्याण जवळच्या निवाळी गावात नौदलानं केलेलं भूसंपादन हे कायदेशीर आहे असं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी म्हटलंय। तसंच याबद्दल संरक्षण मंत्री अरुण जेटलींसोबत चर्चा करून योग्य तो तोडगा काढू असंही ते म्हणाले। लोणावळ्यातल्या ओळकाईवाडी इथं पतीनं पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे। ओळकाईवाडीतल्या क्रांतीनगरमध्ये पहाटे ही घटना घडली आहे। बबन धिंदळे असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। बबन धिंदळेनं आपल्या 9 वर्षाच्या मुलाचाही गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाचे प्राण वाचले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईच्या भायखळा कारागृहातील महिला कैद्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता महिला जेलरसह 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। मंजू शेटे असं मृत्यू झालेल्या महिला कैद्याचं नाव असून कारागृहातील अधिकाऱ्यांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। कारागृहात आल्यानंतर त्यांनी कैद्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली, मात्र जेव्हा काल मंजूच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा कारागृहातल्या इतर महिला कैद्यांनी एकच गोंधळ घातला। कैद्यांच्या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं कळतंय। माफियांनी जी वाळू चंद्रभागेच्या पात्रातून खरडवली होती तीच वाळू आता प्रशासन हे खड्डे बुजवण्यासाठी वापरतंय। आषाढी वारी सुरू होण्याआधी चंद्रभागेच्या पात्रात बुडून 4 लहान मुलांचा मृत्यू झाला होता। एविक माझानं चंद्रभागेच्या पात्रात होणाऱ्या वाळू तस्करीला वाचा फोडली। त्यानंतर प्रशासनानं वाळू माफियांवर छापे टाकून वाळू जप्ती सुरू केली होती। आता तीच वाळू वापरून चंद्रभागेचे खड्डे बुजवले जात आहेत।